बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। गेले 5 दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। कांदा, आंबा, गहू, भाजीपाल्यासह फळबागांना याचा मोठा फटका बसतोय। विशेष म्हणजे वातावरणातील सततच्या या बदलांमुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबल झालेला आहे। बाजारामध्ये आधीच कांद्याला मातीमोल भाव मिळतोय आणि दिवस रात्र मेहनतीने उभा केलेला कांदा ऐन काढणीच्या वेळेला आलेल्या अवकाळी पावसामुळे आता खराब झालाय। दरम्यान एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर काय वेळ आलेली आहे याचा नाशिकच्या आडगाव परिसरातून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस हा बरसतोय। नाशिकचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यात देखील गेल्या 5 दिवसांपासून या अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहेत। अनेक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे। या पावसामुळे आपण कालच जर बघितले तर अनेक ठिकाणी विजेचे खांब असतील, झाडं जी आहेत ती उन्मळून पडलेली होती। तर दुसरीकडे खरं तर या पावसामुळे मोठं नुकसान हे बळीराजाचं झालेलं आहे। शेती पिकांना मोठा फटका हा बसलेला आहे। नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये आंबा, मका, भाजीपाला, फळबागा यांचं तर नुकसान झालं आहे। मात्र यामध्ये मोठा नुकसान जे आहेत ते कांदा पिकाचं झालेलं आहे। आपण जर बघितलं तर मागील काही काळापासून आधीच कांद्याला भाव मिळत नाही आहे, त्यामुळे कुठेतरी शेतकरी हा हतबल झाला आहे आणि त्यातच या अवकाळी पावसामुळे कसं नुकसान झालं ते आता आपण बघत आहोत। मी आता नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये असलेल्या लबडे यांच्या या कांद्याच्या शेतावरती आपण समोर जर बघितलं तर अक्षरशः हा कांदा जो आहे तो या पावसामुळे ओला झालेला आहे, खराब झालेला आहे, अक्षरशः तो सडून देखील चालला आहे आणि हाच कांदा खरं तर वाचवण्याचं काम जे आहे, कांदा काढण्याचं काम जे आहे ते खरं तर इथे सुरू आहेत। नक्की कशा प्रकारे नुकसान झालं आहे, कसा एकूण परिणाम या कांद्याच्या पिकावर झाले ते आपण जाणून घेणार आहोत। हे लबडे मामा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। मामा, काय परिस्थिती आता ही बघा ना कशी। आता एकंदरीत कांदा काढणीला आला त्याच्यात एवढा काही पाणी झाल्यामुळे कांद्याची आतोनात नुकसान झालेली। बरं नुकसान झाली, त्याच्यातून 10-20% कांदा कसा तरी आम्ही वाचून मार्केटला नेतो। मार्केटला नेल्यानंतर तिथं बाजार नाही, सरकारचे हे निर्यात बंदी अनेक धोरणामुळे कांद्याला बाजार मिळत नाही। कांद्याला जर 400-500 रुपये जर क्विंटलला भाव मिळत असेल तर आमची एकरी जवळजवळ एकंदरीत खर्च 70,000 ते 80,000 रुपये होतो आणि आम्हाला उत्पन्न जर 10-20 हजार रुपये जर होत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय। आम्हाला सरकारला एकच विनंती आहे की बुवा आम्हाला याच्यातली काहीतरी नुकसान भरपाई त्यांनी द्यावी, एवढी आमची अपेक्षा आहे। आता आम्ही हा जो कांदा बघत आहोत याची काय परिस्थिती, हा आता जाईल का, विकला जाईल का? नाही, हा कांदा जवळजवळ याच्यातून निवडून काहीतरी 10-20% कांदा मार्केटला विकला जाईल आणि 70-80% कांदा हा फेकून द्यायचा आहे। बरं, त्याच्यात तो टिकू शकत नाही ना। तो जो 2 दिवसाचा तो कांदा आहे ना, ज्या बाजूनं कांदा आपण ज्या बाजूनं कापतो त्या बाजूनं त्याच्यात पाणी गेलेले आणि ते पाणी त्याच्यात गेलं कापल्यामुळं तो कांदा पूर्ण पाणी गेलेले, पूर्ण कांद्याला काजळी लागलेली। कसा पाऊस झाला इकडे जवळजवळ एवढा पाणी झालेलं आहे का बेहिसाब पाणी झालेलं आहे। आज 6वा दिवस आहे, एवढा पाणी होतो का म्हणजे त्याला मापच नाही। कांद्याचं तर नाही तर पण इतर पिकांचे भरपूर नुकसान आमच्या या भागात झालेले। तर त्याचा सरकारने योग्य ती काळजी घेऊन सरकारला आपल्या शेतकऱ्याला योग्य तो मोबदला द्यावा। आता सरकारने ज्या कर्जमाफी त्यांनी घोषित केल्या, उलटा आता म्हणत्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज भरा। हे अशी जर नुकसान होत असेल शेतकऱ्यांनी कर्ज भरावं कुठं आणि कसे भरावा, ही मोठी समस्या तयार झालेली। आणि याच्यामुळं तो शेतकरी म्हणतो ना आपण, बस शेतकरी आत्महत्या का करतो, तर तुम्ही जर असे जर बोलत असाल बुवा आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, नंतर म्हणतात शेतकऱ्यांनी कर्ज भरलंच पाहिजेत, असं जर नुकसान झालं शेतकरी जरूर कर्ज भरेल, पण असे नुकसान झाल्यावर शेतकरी कर्ज भरणार कोण, ही परिस्थिती आज शेतकऱ्यांची तयार झाली आणि शेतकरी पूर्ण हतबल झालेला आहे। एवढा पाणी झालेलं आहे तर सरकारने याची शेतकऱ्यांची योग्य ती काळजी घेऊन योग्य तो शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, एवढीच आमची सरकारकडे अपेक्षा आहे। आता हा जर तुम्ही कांदा लावला होता, किती एकरावर कांदा लावला होता, आता म्हणजे किती खर्च आला एकूण? आता जवळजवळ हा माझा 1 एकर कांदा होता, तर काढणी आणि लावणी नुसती मजुरी जवळजवळ याला 30,000 रुपये खर्च आलेला आहे। बरं, काढणी आणि लावणीला, त्याच्यात इतर त्याच्या पावडरी, त्याच्यानंतर त्याला खतं, त्याच्यानंतर त्या बियाचा खर्च,
सर्व जर खर्च धरला तर जवळजवळ एकरी 30 आणि इतर जो खर्च पावडरीचा आणि याचा धरला तर 60 ते 65 हजार रुपये एकरी खर्च येतोय. आणि बाजारात मग किती भाव काय भेटला बाजारात? बाजारात याला भाव आता जर नेला तर काय आता 400, 500, 600 रुपये क्विंटल चालू आहे. असा कांदा एक नंबर क्वालिटी बा जो कांदा आहे तो विकतो 1000-1100 रुपये. पण आमचा जर पाण्यातच भिजून गेलेला कांदा आहे त्या कांद्याला बाजार हे 600-700च्या वर मिळत नाही. आणि जर एकरी जर आम्हाला जर 30 आणि 40 क्विंटल कांदा जर मार्केटला नेला आणि 600 आणि 700 रुपये जर विकला तर पैसे राहतात पुढे. आमची मजुरी काय पण आमचे स्वतःचे कष्टसुद्धा इथं मिळते नाही आम्हाला काय. सरकारने काय करावं अशी अपेक्षा आहे? सरकारने आता काय त्याच्यात योग्य बा सरकारने आमची एवढीच अपेक्षा आहे का सरकारने आम्हाला जी झालेली आमची नुकसान आहे त्याची योग्य ती मोबदला द्यावा, भरपाई द्यावी, एवढीच आमची सरकारकडे अपेक्षा आहे. बाकी कोणतीच अपेक्षा नाही. आम्ही तरी काय मागणार आहे सरकारकडे याच्या व्यतिरिक्त. पण त्याचा योग्य मोबदला आम्हाला सरकारने द्यावा किंवा सरकारने एक तरी करावा. शेतकऱ्यांना जे तुम्ही बोलले होते एकेकाळी का बुवा आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफ करू, ते कर्ज तरी शेतकऱ्यांचं माफ करा. तुम्ही तर उलटा आता म्हणता शेतकऱ्यांनी पूर्ण कर्ज भरलं पाहिजे. आता अशी जर नुकसान जर झाली तर शेतकरी कर्ज भरणार कुठून? अशी परिस्थिती आहे ना आज. एकंदरीतच आपण बघत आहोत, खरं तर ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे. काबाड कष्ट करून शेतामध्ये तो पीक घेतोय, त्याला चांगला भाव मिळावा, आपला माल खरं तर चांगल्या प्रतीचा व्हावा यासाठी दिवसरात्र तो मेहनत घेतोय. मात्र अशा प्रकारे कुठेतरी निसर्गाची साथ खरं तर त्यांना मिळत नाहीत आणि नुकसान हे होत आहेत. आता या नुकसानाची खरं तर भरपाई मिळावी एवढीच तो अपेक्षा करतोय. कॅमेरामॅन विकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, आडगाव, नाशिक.